आणि भगवंताच्या दर्शनानंतर बाहेर आले. यम प्रभृजंत मनोभेद अपेत कृत्यम, कुठले संस्कार नाही. कुंसवन जातक गर्भाधान वगैरे 16 संस्कार आहेत, त्यापैकी उपनयन संस्कार त्यांनी न करता तसेच यम प्रभृजन अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजवाव, विरह कातर होऊन या ठिकाणी स्वतः द्वैपायन भगवान व्यास आपल्या मुलाच्या मागे पळतात. हे शुक थांब. पण नाही महाराज, मागे सुद्धा वळून बघितलं. 12 वर्षाचं वय, एक तरुण मुलगा आज काही न विचारता तसाच पुढे चाललाय. त्याच्या मागे बाप पळतोय. हे शुक पुत्रेति तन्मयतया तरौभिनेदो. आपल्या मुलाच्या स्नेहानं व्याकुळ झालेले व्यास हे शुक हाक मारतायत आणि वृक्ष लतादी ओ देत आहेत. महाराज पहा किती व्यापकता, किती व्यापक भाव शुकदेवांचा आहे. तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. सर्व प्राणी मात्रांच्या ऋषीमुनींच्या हृदयामध्ये असणारे अवधूत विरक्त शुकदेव, त्या शुकदेव भगवान शुकदेवांना मी काय करतोय? नमस्कार करतोय. मुनिमानतोस्मी. पुढे कथा या ठिकाणी येतात. नैमिषे सुतमासीन विवाद्य महामतिम कथामृतरसास्वाद कुशलो शौनको ब्रवीत. कथा रसस्वादन करणारे, रसास्वादनामध्ये कुशल असणारे शौनकादी सूतजी महाराजांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी जातात आणि त्यांना नमस्कार करतात. नैमिषारण्यामध्ये तिथं सूतजी बसलेले आहेत. त्यांना जाऊन दंडवत घालतात. मोठ्या माणसांना, साधू संत आहेत, त्यांना काय कर, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, बस दुसरं काही करू नका. तुमच्या धनानं, तुमच्या कुठल्या मानानं ते प्रसन्न होणारे नाही. फक्त नमस्कार करा. एक मात्रा सरे नमूची आवडे. नमस्कार त्यांना आवडतो. आणि नमस्कार केल्यानंतर शौनकादींनी सूतजींना प्रार्थना केली. शौनकजी सांगतात, अज्ञान धामत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुदाक्या हि कथा सारम मकर्ण रसायनम. हे सूतजी, तुम्ही ज्ञान स्वरूप आहात आणि आमच्या सगळ्यांच्या या जीवांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान रूपी गडद अंधकार आहे. नम्रता साधू संतांपुढे लागते. नाही, तनु मनो जीवे चरणासी लागावे. तिथं आपला शहाणपणा, आपला थोरपणा आहे की नाही, तिथं दाखवायचा नाही. महाराज जेवढे लीन व्हाल तेवढे संत प्रसन्न होतात. महाराज आम्ही सुद्धा बघितलेले. किती मोठी चूक झाली ना, फक्त चिडतात. ते चिडत नाही असं नाही, फक्त एवढंच पण महाराजी गलती हो गई, माफ. पण पुढे जर तुम्ही निर्वाळा द्याल जाल, सफाई द्याल, अजिबात जमत नाही तिथे. महाराजी गलती हो, ओके माफ, एवढं भारी, लक्षात घ्या. असे नम्र शौनकादी सूतजी महाराजांकडे जातात, नमस्कार करतात आणि त्यांना सांगतात की तुमचं काय सांगावं. सूर्याप्रमाणे तुमचं प्रखर ज्ञान आहे, पण आम्हा जीवांच्या हृदयामध्ये अनंत कालापासून, अनादि कालापासून गडद अंधकार, असा अज्ञानरूपी अंधकार भरलेला आहे. जसं सूर्य प्रगटलिया गवसती अशेष ही मार्ग दिसते, त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानरूपी सूर्यानं आमच्या या अंतःकरणातला अंधकार तुम्ही काय करा, नष्ट करा. का आणि काय करा? भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, माया मोहनिरासश्च वैष्णवी क्रियते गदम. आमच्या हृदयामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य वाढलं पाहिजे, विवेक वाढलं पाहिजे, माया मोहाचा निराश आमच्या जीवनामधून झालं पाहिजे. असं करा. कारण का यह घोरे कलो हो जीवष्टा श्रोतांगता. या घोर अशा या कलियुगामध्ये, या काळामध्ये क्लेशाक्रांत तस्य वशोधने किं परायणम. क्लेश आहे, दुःख आहे. म्हणून जे योग्य आहे, श्रेयस्कर आहे, ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. स्वर्गातली जी चिंतामणी आहे ती सुख देईल, लौकिक सुख देईल. स्वर्गातील कल्पवृक्ष आहेत ते या ठिकाणी मनातल्या सर्व कामना पूर्ण करतील.
पण प्रभू भगवान तुम्ही जर प्रसन्न झालात, जो योग्याना दुर्लभ परमात्मा आहे तो परमात्मा सुद्धा तुम्ही आम्हाला काय करून द्याल, प्राप्त करून द्याल, एवढं सामर्थ्य तुमचं आहे. सूतजी प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं प्रतिशौनक चित्ते ह्यत्मवच विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. हे शौनक 88,000 सगळे होते ना शौनक आधी, शौनक ऋषीमुनी होते सगळे. आणि त्यांना सांगितलं की खरंच तुम्ही योग्य असा प्रश्न या ठिकाणी मला विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या समाधानाकरता या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये भक्ती ज्ञान कसं वाढेल अशी कथा, श्रीमद भागवत कथा मी तुम्हाला सांगतोय. सावधान तया शृणु. आणि मग सूतजी सांगतात की खरंच हे युग कलियुग भयंकर आहे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम. संपूर्ण या काळानं या संपूर्ण विश्वाला ग्रासलेला आहे. काल व्याल मुखग्रासम आहे की नाही, घडी घडी काळ आहे की नाही. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी ज्ञानोबा म्हणतात. या प्रथम भागवत महात्म्य पद्मपुराणांतर्गत हे अध्याय आहेत. श्रीमद भागवतातलं हे नाही अजून. आपल्याला हे फक्त भागवत श्रीमद भागवत महात्म्य मी तुम्हाला सांगतोय. काय झालं, एकदा नारद फिरत असताना बद्री विशालामध्ये गेले, तेव्हा सनकादिकांनी नारदांना बघितलं. एकदा ही विशालायाम चत्वारशयो मलः तत्संगात समायाता ददृशस्तत्र नारदम. आणि नारदांना बघितलं पण जरा चेहरा असा पडला होता. सनकादिक माहिती आहे तुम्हाला, सनक सनंदन सनातन सनत कुमार 8 वर्षाचं फक्त वय आहे त्यांचं. 8 वर्षाचीच राहतात ते. हा, तुम्ही सनकादिक संत आहे की नाही. हे सनकादिक आहे. सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार 4 जण आहेत. हा, कुठेही गेले एक जण वर बसतो, 3 ऐकायला बसतात. माणसं येऊ अथवा न येऊ काही त्यांना घेणं देणं नाही, कथा करत राहतात. लक्षात घ्या. असे सनक सनंदन नारद आदी विचरण करत होते बद्री विशाला, बद्रीनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ फिरत असताना त्यांनी बघितलं की अरे नारदजी, आज तुमचा चेहरा असा उदास काय. कारण का साधू हा कधी प्रसन्न असतो महाराज, आहे की नाही. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. साधू कधी तुम्हाला निराश हताश असा दिसणार नाही, आनंददायी असतो महाराज. आनंदाचे डोही आनंद. पण तुमचा चेहरा असा का. तेव्हा त्यांनी सांगितलं कथम ब्रह्मादीन मुख कुतश्चिंता तरो भवान परितम गम्यते कुत्र कुतश्चा गमनं तव. कुठून आलात आणि असं उदास चेहरा का, चिंतातूर का. तेव्हा नारदजी सांगले अहम तु पृथ्वींग्या तो ज्ञात्वा सर्वोत्तमिति पुष्करंच प्रयागंच काशिं गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिश तीर्थेषु भ्रममाणितस्ततः. मी संपूर्ण पृथ्वी तलावर फिरतोय म्हणले. हरिक्षेत्र झालं, कुरुक्षेत्र झालं, श्रीरंग झालं, पुष्कर झालं, प्रयाग झालं. इथं फिरता फिरता मी बघितलं की या कलीचा भरपूर वेगळा प्रभाव या युगावर पडलेला आहे. ना अपश्य कुत्रचित शर्म मला संतोषकारक, कुठेही मला असं संतोषकारक असं काही दिसलं नाही. त्याप्रमाणे आम्हाला उत्तर द्यावी. सर्व रंध्रातून नवद्वारातून मला अपसरण होत असतं. काय निघतं बघा, दिवसा तोंडाचा वास येत नाही, पण रात्री झोपल्यानंतर सकाळी दुर्गंधी सुटते. कानातून, डोळ्यातून, नाकातून काय निघतं, मल. या प्रत्येक घाम निघतो. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही तो स्वच्छ केला नाही आणि पहाटे 6च्या आत तुमचं पोट काय झालं पाहिजे, रिकामं झालं पाहिजे. किती, हा, पहाटे 10 वाजता 11 वाजता नाही. एखादा डबा घ्या, टिफिन घ्या आणि 2-3 दिवस त्याला उघडू नका. काय होईल त्याच्यात, काय होईल ते तुमचं तुम्हीच बघा.
जर त्याला व्यवस्थित साफ केलं नाही, तुम्ही स्वच्छ केलं नाही या शरीराला, अनेक रोग, शरीर रोगाचे ते भांडार, सगळे भांडार उकलतील म्हणलं. मग म्हणते करू आता, मग स्नान करायला लागले. लक्षात घ्या, स्किन प्रॉब्लेम होणार नाही, प्रातर विधी सांगितलेलं महाराज, लक्षात घ्या. आणि मग शौच नाही, दान नाही. आता एवढा मोठा कार्यक्रम चाललाय, पण खिशात हात गेला का लवकर वर निघत, जडत जातात, है की नाही. आज आमचे तळवली ग्रामस्थ हा जो कार्यक्रम करतायत, अर्थाशिवाय हा होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला काय लागतो? अर्थ लागतो. आज पाऊल टाकलं का अर्थ लागतो. काही काही लोक म्हणतात महाराज लोक लय पैसे घेतात, पण आता डिझेल वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढल्यात, भाव वाढलेत. आता महाराजांचे सुद्धा भाव काय झालेत? वाढलेलेच आहेत ना, लक्षात घ्या. पैशाशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणून पण दानही आपल्याला करता आलं पाहिजे सडळ हाताने. एवढा चांगला कार्यक्रम झालाय, तर या सुद्धा ज्ञानगंगेमध्ये आपलं सुद्धा काय झालं पाहिजे? हातभार लागला. पण पाहतोय दानन्न विद्यते उदरम भरिणो जीवा वराका कुटभाषिणा. सगळे पोट भरण्याकरता जगतायत, माझं माझं, आपलं आपलं, दुसऱ्याचं. हीच परिस्थिती झालेली आहे आज शहरांमध्ये. मी पाहतोय आपला फ्लॅट बंद झाला का जग बंद झालं. त्यांना काय बाहेर चाललंय काही घेणं देणं. माझी बायको, माझं पोरग, संपलं, जगत संपलं त्याचं. नाही बाबांनो, या देवासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या समाजासाठी तुम्हाला सप्ताहाला इथे यावं लागेल. एवढं स्वार्थी होऊन चालणार नाही. मला सांगा, तुम्ही घरात जे बसता ना, आज मोठमोठे बंगले आहेत, माणसं नाही आहेत, आणि त्यात आपल्या हिंदूंची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. अहो, 2च पोरं, मोठा बंगला, आणि ते जाड भिंग्याचा चष्मा, आणि ते पोरगा असं बघत. ते काय म्हणलं बघा, पैसा किती आहे. मग कमजोर ती लोक व्हायला लागलीत, आणि 1-1, 2-2 मुलं. मला तर असं वाटतं 4-4, 5-5 मुलं पाहिजे आता, आहे की नाही. आणि म्हणून केवळ उदरभरण करण्याकरताच माणसं जगतायत. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. आणि कुटभाषिणा, कुटभाषिण माहितीये कुटभाषिण कसे असतं? सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. काय झालं, एका जुन्या काळातली घटना. एका साधूकडे एक जण गेला, लग्न झालं होतं, बायको गरोदर होती. त्यावेळेला काही सिटी स्कॅन, MRI नव्हतं. त्या साधूच्या पाया पडले. साधू बोले, बेटा क्या है? कुछ नहीं, बोलो इसको क्या होगा, लड़का होगा या लड़की? त्यांनी कागदावर लिहून दिलं, काय? पुत्रो न पुत्री. काय लिहून दिलं? पुत्रो न पुत्री. तो गेला, त्याला झाली मुलगी. तो म्हणला, महाराज जी लड़की हो गई. बोले मैंने कहा था. बोले आपने कब कहा था? बोले इधर ले आओ, चिट्ठी कहाँ है? बोले ये महाराज जी ले लो. त्यांनी चिठ्ठी दिली. पुत्रो न, इथं स्वल्प विराम टाकला त्यांनी. म्हणले मैंने कहा था पुत्रो न पुत्री. आलं का नाही लक्षात तुमच्या? तुम्हालाही शिकवतो कसं बोलायचं. पुत्रो न काय होईल? पुत्री. पुत्री हो गई. दुसऱ्याला तीच चिठ्ठी तशी लिहून दिली होती. तो महाराज जी लड़का हो गया, पुत्र प्राप्ति हो गई. अच्छा. बोले मैंने कहा था. बोले कब कहा था? इधर ले आओ. पुत्रो, इधर स्वल्प विराम, न पुत्री. कुटभाषिण, अशी लोक झालेली आहेत. आणि एकाला त्रयस्थ झाला. बोले महाराज जी लड़का हो गया, लड़की होगी, पता नहीं क्या हो गया. बोले मैंने लिखा था. बोले क्या? पुत्रो न पुत्री. कुटभाषिण, अशीच सगळी युगामध्ये आज होऊ लागलेली आहेत. आणि मी एकदा वृंदावनामध्ये गेलो, आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर एव पश्यन् करे दोषान् पर्यटन नवीनम यामंत्रमापन्नो यत्र लीला हरेर्भूत. तेव्हा त्या ठिकाणी एक आश्चर्य बघितले. एक तरुणी त्या तटावर उभी होती, डोळ्यातनं अश्रू वाहत होते, आणि खाली 2 वृद्ध पुरुष तिच्या जवळ दिसत होते. तो म्हणले, परकी स्त्री आहे, आपण बोलून चालणार नाही. पण मी तिच्या जवळून गेलो. जवळून गेल्यानंतर तिने मला हाक मारली. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय
दर्शनम तवलोकस्य सर्व पापहरम परम भो भो साधो क्षणंतिष्ठ क्षणंतिष्ठ थांबा साधू थांबा जरा थांबून माझी जी चिंता आहे माझे दुःख आहे त्याचा नाश करा कारण का दर्शनम तवलोकस्य सर्व सर्वताघरम हरम तुमच्या दर्शनानं केवळ सगळी पाप नष्ट होतात नारदजी थांबा आणि काय बहुधा तववाक्येन दुःख शांतिर भविष्यति यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तदा तुमचं दर्शन एवढं दुर्लभ सुलभ आहे का आहे की ना बहु अवघड आहे संत भेटी तुमच्या पुण्य प्रतापानं तुम्ही प्राप्त झालात नारद म्हणले कासित्वम पामिमोचे मानायम का पद्मलोचन हे कोण आहे पद्मलोचने कमललोचने कोण आहेस तू वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारण तुझ्या दुःखाचं कारण सांग मग ती बोलू लागली बालो वाच अहम भक्तिरिख्याता इमो मे तनयो मदौ ज्ञान वैराग्यमानव काल योगेन जर्जर मी भक्ती आहे आणि हे माझी 2 मुलं आहेत अरे म्हणले हे काय वृद्ध कसे काय काल योगेन जर्जरो या कलियुगामुळे या कलियुगाच्या प्रभावामुळे आज ज्ञानामध्ये वैराग्यामध्ये वृद्धपण आलेलं आहे कुणामध्ये ज्ञान वैराग्य दिसत नाही म्हणजे तुझा परिचय काय उत्पन्ना द्रविडेसाम बुद्धी कर्नाटके गदा क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुजराते जनतांगदा आहे की नाही द्रविड देशामध्ये केरळ कारण का तिथे सुद्धा रामानुजाचार्य शंकराचार्य वल्लभाचार्य मोठमोठे होऊन गेले महाराज भक्तिशास्त्रामध्ये पारंगत म्हणून मी उत्पन्न द्रविड देशामध्ये झाली वृद्धी माझी कर्नाटकामध्ये झाली आणि महाराष्ट्रामध्ये क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे आणि गुजरातमध्ये मी जीर्ण झाले आणि या कलियुगाच्या प्रभावामुळे माझी 2 मुलं वृद्ध झालेली आहेत काय करा माझ्यावर कृपा करा या दोन्ही मुलांना माझ्या तरुण करा काही करा कोणतीही साधनं करा पण मला या दुःखातून मोकळं करा आणि नंतर मग स्वतः नारदानी त्या ठिकाणी गीतेचं पाठ केलं वेद वेदांत घोषैच गीता पाठैर मुहुमुहु वेद वेदांचं घोष केले सहस्र शेर कहा पूर्व सहस्राक्ष सहस्रवाद सभूमिकं सर्वद्वात्यतीर्थशांगुलम् पुरुष एवेत सर्वं जद्भूतं च भाव्यम् उदामृतत्वशेषानुजदन्येना वेद वेदांग पाठ केलं महाराज गीता पाठ केलंय सगळं करून बघितलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही आणि नंतर मग आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी सांगितलं की तुम्ही काय करा सनकादिकांची भेट घ्या आणि तेव्हा नारदांनी सनकादिकांची भेट घेतली आणि नारद सनकादिकांना घेऊन त्या ठिकाणी हरिद्वाराच्या जवळ आनंद नावाच्या घाटावर काय केलंय श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं म्हणजे ही श्रीमद भागवत कथा काय आहे त्याचं स्वरूप काय आहे की प्रथम द्वितीय स्कंद जे आहेत हे 2 भगवंताचे चरण आहेत तृतीय चतुर्थ 2 भुजा आहेत भाऊ आहेत पंचम षष्ठ ही जंघा आहे सप्तम स्कंद हा उजवा हात आहे अष्टम नवम वक्षस्थल आहे दशम स्कंद हे भगवंताचं हृदय आहे एकादश हे मस्तक म्हणजे ज्ञानवर्धक आहे आणि द्वादश स्कंद हे उजवा हात आहे जो वल्लभचार्यांनी आणि कितीही दुराचारी असेल कितीही त्या ठिकाणी पापी नराधम असेल तोही या श्रीमद भागवत कथेनं काय होतोय पवित्र होतोय स्वतः कुमार सनकादिक त्या ठिकाणी नारदांना सांगितलं ए मानवा पापग्रस्तु सर्वदा सदा दुराचारता विमार्गगा कुरुधाग्नी दग्धा कुटिलाश्च कामिना सप्ता घेन कालहो पुत्रन पुनंती दे या इतकं सामर्थ्य आहे कितीही दुराचारी असेल कुमार्गी असेल कुटील असेल कामपरायण असेल सत्यापासून च्युत झालेला असेल आई वडिलांची निंदा करणारा असेल आहे की नाही आश्रम धर्मानं रहित असेल दंभी असेल पाखंडी असेल नाही पुढे सांगतात दारू पिणारा असेल ब्रह्महत्या करणारा असेल सुवर्णाची चोरी करणारा असेल गुरु स्त्री गमन करणारा असेल छल पद्म करणारा
पिशाच्या प्रमाणे वर्तन करणारा, ब्राह्मणांना त्रास देणारा, व्यभिचार करणारा, कुठलेही अतिशय वाईटातले वाईट पाप असो, जो या श्रीमद भागवत कथेचं जो श्रवण करतो, ती श्रीमद भागवत कथा जो ऐकतो, त्याचे सगळे पाप काय होतात? नष्ट होतात. एवढं सामर्थ्य फार मोठं आहे. मग कथा सांगू लागले कोण? सनकादिक. कुणाची कथा सांगतायत? गोकर्ण. सुंदर कथा आहे. थोडस भजन करू. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। भजले हरि का प्यारा नाम है। मन भजले हरि का प्यारा नाम है। हो मन भजले हरि का प्यारा नाम है। भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। नंदलाल हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। हे गोपाला, हे गोपाला, हे गोपाला, गोपाला। गोपाल हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। गोपाल हरि का प्यारा नाम है। नंदलाल हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा
गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। टाळ्या टाळ्या जरा। पुढे या भागवत कथेचं महात्म्य प्रतिपादन करण्याकरता एक कथा सनकादिक या ठिकाणी सांगतात की एक आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता। आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः श्रीस्मार्तेषु निष्णातो द्वितीयो भास्कर। सूर्याप्रमाणे तेजस्वी असं ज्याचं ज्ञान होतं असा आत्मदेव नावाचा वेदवादी ब्राह्मण, संपूर्ण परिसरामध्ये त्याचं नाव लौकिक होतं। त्याला एक पत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली। जसं नाव ऐकताय त्याप्रमाणे ती तशी धुंदून धुंदून करत होती। भांडायला एक नंबर, खोटं बोलायला एक नंबर, आहे की नाही? कधी काही काम ऐकत धुंदुली, तिचं नाव धुंदुली होती। आणि हा वेदवादी होता, सर्वत्र प्रसिद्ध होता। बराच काळ लग्नामध्ये झाला पण त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती। आणि त्याची जी पत्नी होती तिला काही दुःख नव्हतं। ती म्हणत होती बरं आहे, पोरग नाही तेच बरं आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळतंय, आहे की नाही? खायला प्यायला काही करता येतंय, हे आपलं जातंय येडं, आहे की नाही? कमवून आणतंय, आपल्याला आयतं इथं खायला मिळतंय, लक्षात घ्या। अशा काही प्रवृत्तीच्या पण असतात, लक्षात घ्या। आणि मग ती धुंदून धुंदून, नावच धुंदुली होतं तिचं। तिला असं वाटत नव्हतं की मला मुलं, पण आत्मदेव म्हणला नाही, मला मुलगा पाहिजे, कारण का मला या नरकातून मुक्त व्हायचं। पुम नाम नरकात त्रायती ती पुत्र। पुम नावाच्या नरकापासून तारण करणारा कोण असतो? पुत्र। आणि सगळं काही आहे माझ्याकडे, संपत्ती आहे, मान सन्मान आहे, सर्व आहे, घरदार आहे, चांगलं सगळं काही आहे, पण पुत्रच नाही। कारण का दुःख हिनस्मे राज्यम पुत्र हिनस्मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते। कुणाचं वाक्य आहे? दशरथाचं वाक्य आहे रामायणातलं। सगळं काही आहे पण सगळं राज्य पुत्रहीन असेल ना तर ते दुःखमय होतं। एक दिवस त्याला राग आला, राग येऊन आत्महत्या करण्याकरता तो जंगलामध्ये गेला। मोठा तडाग होता, सरोवर होता, आणि त्या सरोवरामध्ये त्या सरोवराला प्रणाम केला आणि आता उडी मारणार, आत्महत्या करणार, तेवढ्यात एक संन्यासी तिथून येत होता। ओ म्हणले साधू आलेले, हा संत दर्शनी हा लाभ। त्यांनी म्हणले थांबा जरा, यांचं पहिलं दर्शन करू। संन्यासी होते, तेजस्वी होते, साष्टांग दंडवतच घातला श्री संतांची माथा चरणावरी, आणि दंडवत घातला आणि पायच धरले। अरे म्हणले पाय सोड। आता त्याचं ते उपर्ण जाणव बघितले, हे ब्राह्मण देवता, अरे पैर छोड़ो, मुझे तकलीफ हो रही, मैं नहीं छोड़ूंगा। अरे बोले पैर छोड़ो, मैं नहीं छोड़ूंगा। बोले क्यों? त्यांनी सांगितलं माझ्याकडे सगळं काही आहे, प्रसिद्ध ब्राह्मण आहे, माझ्याकडे संपत्ती धनधान्य सगळं विपुल आहे, पण मला पुत्र प्राप्ती नाही, माझ्यावर एवढे उपकार करा, मला मूल। त्यांनी त्याचं कपाळ बघितलं, इथं हे रेखा असतात तर लक्षात घ्या, 4 ठिकाणी रेषा असतात, सांगतो तुम्हाला, कपाळावर, हातावर, पाठीवर आणि पायावर, आहे की नाही? आणि ते सगळं आरसा आहे, आरसा। म्हणून हात कुणाला दाखवत जाऊ नका, जे जाणकार आहेत त्यांना कळतं बरं, जे काही ज्याला काही कळत नाही त्याला कळत नाही। त्यांनी त्याचं ललाट वाचलं आणि त्यांनी सांगितलं, आणि डोळे झाकून जरा मागे बघितलं, म्हणले आत्मदेव, या जन्मात काय 7 जन्मामध्ये तुला पुत्र प्राप्ती नाही। अतिशय दुःख झाले, डोळ्यातनं अश्रू आले। नाही म्हणले, मी तुमचे पाय सोडणार नाही, मला पुत्र। अरे म्हणले आत्मदेव, ब्राह्मण आहेस, विद्वान आहेस, असा दुराग्रह करू नकोस। प्रारब्धाला प्रारब्धाय समर्पितम गुरुतेशाम, प्रारब्धाला ठेविले अनंते तैसेची राहावे। नाही नाही म्हणले, तुम्ही मला असं काही करा, असं काहीतरी प्रसाद द्या की मला मूल होईल, नाही तर तुमच्या समोरच मी माझं आत्महत्या मी करी। आणि एक ब्राह्मण आहे, आत्महत्या करतोय, वाईट वाटलं साधूला, कनवाळू कृपाळू असतात महाराज, दया आली, त्यांनी झोळीतला आंबा काढला, घे म्हणले, तुझा आग्रहच आहे, जा तुझ्या बायकोला शुचिर्भूत पवित्र होऊन हा खाऊ घाल, तुझ्या बायकोला मूल होईल। इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, घरी गेला, बायकोला फळ दिलं आणि सांगितले पा हे फळ खा, तुला मूल होईल।
पवित्र होऊन का? हो हो म्हणले, मी खाते. आणि तेवढ्यात तिची बहीण आली होती. म्हणले काय माझं नवरा? म्हणले हा वेंदट कुणीतरी साधूनी फळ आणलं आणि म्हणले मूल होईल. मूल होईल काय? म्हणले होईल ना, साधू कधी खोटं बोलणार नाही. पण म्हणले मला मूल होण्याची माझी इच्छा नाही, मला मूल काय सांगावं. तिनं लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी सांगितले मी गरोदर. ओ आत्मदेवाला आनंद झाला महाराज. भरपूर दान दक्षिणा सगळ्यांना दिली, दान धर्म केलं, सांगितलं मला मूल होणार आहे. आणि 9 महिने 9 दिवसानंतर ती जशी सगळी ऍक्टिंग करायला लागली, एक एक चिंदी बांधायला लागली पोटाला आणि त्याला सांगायला लागली, तशीच ऍक्टिंग बिक्टिंग करायला लागली. बहीण सांगत होती असं करा तसं करा, त्याप्रमाणे ती करत होती. आत्मदेवालाही आनंद होता की मला मूल होणार आहे आणि तो योग झाला. अहो बहिणीनं हळूच तिला मूल आणून दिलं आणि तिनं सांगितलं मला मूल झालं. आणि योगायोग गाईला सुद्धा मूल झालं. ब्राह्मणाला इतका आनंद झाला, अख्ख्या गावाला त्यांनी साखर वाटली. पहा, एक मूल नाही, माझ्या घरात 2 मुलं झाली. बायको म्हणली मी त्याचं नाव ठेवन. म्हणजे ठेव, आता पोरगा झालाय मला. नाव त्याचं ठेवलं धुंदुकारी. हिचं नाव धुंदुली, मुलाचं नाव धुंदुकारी. म्हणजे माझे शब्द त्याच्यामध्ये आले. म्हणजे घाल बाई तू शब्द घाल. धुंदुकारी नाव ठेवलं. आता जसं नाव त्याप्रमाणे त्याचं आचरण होतं. गोकर्णाचं सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, यज्ञोपवीत संस्कार केले. गोकर्ण अतिशय सुशील, सदाचारी, वेदवादी, अतिशय पवित्र असा तो ब्राह्मण होता. ते मूल खरंच गुणवान होतं, पण हे मूल जरा विचित्र निघालं. रोज खोड्या, रोज काही ना काही घरामध्ये तक्रारी. मुलांना विहिरीत ढकलून दे, कुणाला काट्यात टाक, कुणाला दगडानी मार, अशा अनेक खोड्या आल्यानंतर आत्मदेव रागवला आणि नंतर तो दारू पिण्याकरता प्रवृत्त झाला. अरे म्हणले हा काही माझ्या पोटी मुलगा आहे. अरे काय इच्छा केली मी, मला साधू सांगत होते की तुम्ही इच्छा करू नका, आज माझ्या पोटी बघा कसा मुलगा आलाय. गोकर्णाने जवळ घेऊन आपल्या वडिलांना जवळ घेतलं आणि त्यांना उपदेश केला. आणि त्याला सांगितलं की पिताश्री तुम्ही चिंता करू नका. हे जे संसार आहे भयंकर विचित्र संसार आहे. पितृयुपरते तेन जननीताडिता भृशं क्वैत्तं तिष्ठति पुरहि हनिष्ये लत्तयाचयेत्. गोकर्ण म्हणू लागला देहस्ति मांसरुधिर अभिमतिं त्यजत्वं. पिताश्री हे जे शरीर आहे हाडा मांसानी बनलेलं आहे, हे आपलं आहे असं मानस सोडून द्या. स्त्री पुत्रादी या शरीरानं धारण केलेली जी काही पुत्र पौत्रादी आहेत ती सुद्धा आपली नाहीत. एकमात्र वैराग्य धारण करा, भगवंताच्या भक्तीला लागा, हेच खरं सुख आहे. धर्म भजस्व सत्यम त्यज लोक धर्मान. धर्माचं काय करा, स्वीकार करा. धर्मानं वागा. स्वधर्म निधन श्रेया परधर्मो भयावह. सेवस्व साधू पुरुषांची कामदृष्णा. साधू संतांची सेवा करा. दोषाची निवृत्ती कशी होईल, भगवत भजन कसं होईल, आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी करता येईल हा प्रयत्न करा. इतका सुंदर उपदेश गोकर्णाचा ऐकल्यानंतर आत्मदेवानी घरच सोडून दिलं. आत्मदेव निघून गेला. गोकर्ण पण काही काळ राहिला नाही, तोही निघून गेला. याला स्वातंत्र्य मिळालं. आईला येऊन मारत होता, दे पैसे, मला पैसे कमी पडतायत. दारू पिण्याकरता वेश्यागमन करू लागला. एक दिवस आईकडे पैसे होते, आईनं ते दिले नाही म्हणून लातानी तिला आईला मारलं त्याने. जननी ताडिता भृशं. आणि मारल्यानंतर वाईट वाटलं आईला, की ज्या मुलाचं लहानाचं मी मोठं केलं आणि माझ्या पतीनं मला त्या ठिकाणी खरंच सांगितलं होतं की हे फळ खा, पण मी ती गाईला टाकलं. तिच्या पोटी सुद्धा गोकर्ण जन्माला आला, तो सुद्धा सोडून गेला. आणि हा बहिणीचा मी घेतलाय, आता काही बोलता पण येईना. आणि हा माझा शत्रू झालाय, मारलाय मला आज त्याने. एक दिवस तर पैसा दिला नाही म्हणून भरपूर मारलं. राग आला तिला. रात्री 12 वाजता उठली, बाहेर मागच्या
विहिरीकडे गेली आणि त्या विहिरीला नमस्कार केले. हे कुबदेवदा, माझ्याकडून अनंत अपराध झाले. माझा एवढा वेदवादी ब्राह्मण, सुशील ब्राह्मण, त्याचं मी ऐकलं नाही, त्याचा अपमान केला, अतिशय मी खोटे बोलले, वाईट त्या ठिकाणी आचरण करून साधूंनी दिलेल्या फळाचा मी त्याग केला. हा दुष्ट बहिणीचा मुलगा आला आणि माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. मी जे अचानक 12-1 वाजता हा पिशाच रूपाने प्रगट होत होता. कधी कधी बैल होत होता, कधी कधी मेंढा होत होता, कधी कधी पिशाच होऊन मोठ्या मोठ्यानं ओरडत होता. झोप मोडली गोकर्णाची. गोकर्ण म्हणले, अरे कोण आहेस तू? कमंडल मधलं टाकलं, शांत झाला आणि त्यांनी सांगितलं, हे गोकर्ण, मी धुंदुकारी आहे. मी पिशाच योनीमध्ये गेलोय. अनंत अपार पाप माझ्याकडून झालेले आहे. हे गोकर्ण, मी तडपडतोय. मला या दुःखातून हे गोकर्ण मला दूर कर. गोकर्ण म्हणला, अरे मी तुझ्यासाठी तर्पणादी केलंय ब्राह्मणांकडून, माझ्याकडून मंत्राद्वारे मी तुझी शांती, म्हणले कुठल्याच कर्मानं माझी शांती होणार नाही. असं काहीतरी साधन कर की जेणेकरून मला या पिशाच योनीतून मोकळं होता येईल. हे म्हणले, थांब थांब, काय घाबरू नकोस. सकाळी उठले गोकर्ण, स्नान वगैरे करून संध्यावंदन, सूर्याला अर्घ्य देताना सूर्याचं स्तंभन केलं. सूर्य म्हणाले, म्हणले गोकर्ण असं का करता? म्हणले माझा भाऊ दुःखात आहे, त्याला मला शांती द्यायची आहे, मी काय करू? सूर्यदेव म्हणले, अरे गोकर्ण, श्रीमद भागवत कथा कर. हो म्हणले, एवढंच? हो म्हणले. सगळ्या ग्रामवासियांना गोकर्णाने बोलवलं. जसं आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं, सगळ्यांना पत्रिका वाटल्या, सगळीकडे निमंत्रण सगळ्या ग्रामवासियांना परिसराला दिलं. जागा सुद्धा निवडली आणि जागा निवडल्यानंतर गोकर्ण स्थानावर बसले. श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. इतकी गर्दी, जागा शिल्लक नाही. आणि मग धुंदुकारी तिथं आला. म्हणले, दादा मला बसायला इकडे. तो बांबू होता, बांबू, आणि त्या बांबू मध्ये म्हणले इथं बस. त्या बांबू मध्ये स्थान दिलं. म्हणून भागवत कथेमध्ये 7 गाठीचा बांबू सुद्धा बांधला जातो. मला इथं बसवलं. 7 दिवस तन्मय होऊन, तदाकार होऊन इतकी कथा सुंदर श्रवण केली की 7 दिवसानंतर पूर्णाहुतीला विमान खाली उतरलं. मला या दुःखातून तू मोकळं केलंस, मला स्वस्वरूपाची प्राप्ती करून दिलीस, या श्रीमद भागवत कथेचं तू आयोजन केलंस, धन्य. तुझ्यामुळे मला ही सद्गती मिळाली, नाहीतर मी कुमार्गाकडे अपगती, माझा उद्धार झाला नसता, अनंत कालापासून उद्धार झाला नसता. पण तुझ्या या श्रीमद भागवत श्रवणानं माझा उद्धार झाला. गोकर्ण वर निघाले. ग्रामवासी चिडले ना. ते म्हणले, जो पापी, दुराचारी, अधम, नराधम, त्याचा उद्धार झाला, आमचा उद्धार का झाला नाही? ते म्हणले, त्यांनी जशी श्रवण केली तशी तुम्ही श्रवण केली. त्यांनी तन्मय होऊन, तदाकार होऊन कळवळीनं त्या ठिकाणी श्रवण केली, तुम्ही तशी केलेली नाही. म्हणजे परत करा. पुन्हा ग्रामस्थांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. पुन्हा कथा झाली आणि सगळ्या ग्रामवासियांना वैकुंठाला कुणी नेलं? गोकर्णाने नेलं. ही आख्यायिका आहे. आणि असं होऊन त्या ठिकाणी एवढी श्रीमद भागवत कथा अतिशय पवित्र आहे.